परवा एक व्हिडिओ दाखवलं बघा इंस्टाग्रामला की घरामध्ये भांडण झालेले असतात आणि सून त्या सासूला एवढं मारते ना, अक्षरशः तिच्या डोळ्याला इजा होती आणि खूप ठिकाणी डोळ्यावर मारते तिला. फोननी मारते, फोन असा फोन असतो ना, त्या फोननी मारते ती. त्यावेळेस घरात तिचा नवरा असतो, तो आता असं मारायला लागलेली फोन नेहमी ती भांडणं करत असते, पण ते हातात मोबाईल नसेल शूट होईल तर त्याने व्हिडिओ सगळा शूट केला आणि पूर्ण पब्लिसिटी केली त्याची. आणि पण त्याला पण तिघी का बहुतेक तिघी बहिणी त्याला वाटतं, बहुतेक 2 का 3 बहिणी आहेत त्या माणसाला. तर त्या बहिणीने एका व्हिडिओ टाकला आहे, हम वहाँ रहते थे ना, ये सब नहीं होने देते. सीनियर सिटीजन माँ मेरी है, उसको इतना मारा है, इतना मारा है उन्होंने, उसको जरा भी दया नहीं आई. बघा, आज तिची मुलगी आहे, ती लढत आहे, हिला आम्ही दाखवूनच देऊ तू आज आमच्या आईला मारलं ना, काय असतं ते. तर ती आता लढा द्यायला लागली त्या भावजाईविषयी. तर नंतर त्यांच्या घरामध्ये तिचे भाऊ, तिचे वडील पूर्ण त्यांची खरी कहाणी काढली आणि त्यांचं सत्य बाहेर आणायला लागले सगळं. तर ह्या अशा पोरी असतात बघा, आहे ना. मग काही सुना अशा असते, त्यांचं ना जे खरं असतं ना, त्यांचं रूप बाहेर आणावं लागतं. आपण काय म्हणतो, जाऊ दे नवरा बायकोचे भांडणं आहेत, कशाला लक्ष द्यायचं आपण. पोरी काय म्हणतात, जाऊ दे कशाला. आणि त्या पोरीचं माहेरी म्हणजे माहेरी येणंसुद्धा बंद करतात. नवऱ्यालासुद्धा ते एवढं त्रास देतात ना, मुली आपल्या स्वतःच्या नवऱ्याला एवढं त्रास देतात ना, त्यांचं जीणं हराम करून टाकतात. त्याच्या पण अंगावर मारायला जातात, शस्त्र घेऊन जातात नेहमी. म्हणजे इजा व्हावी, स्वतःला पण इजा व्हावी, समोरच्याला पण इजा व्हावी, असं त्यांचं एक डोकं चालत असतं. पण ते काय कामाचं नसतं. ह्या बदनाम होतात आणि नंतर यांची मुलांना त्रास होतो त्यांचा. सासरा राहू दे, दीर राहू दे, सासू सगळ्यांच्या अंगावर जात असतात ह्या मारायला. विचार करा, या असं का करत असेल, ह्याच्या मागचं काय कारण असेल. तर सगळ्यांनी व्हिडिओ व्हायरल करा असे व्हिडिओ. काही घरामध्ये अशी मुली आहेत ज्या लग्न होऊन गेलेल्या असे सासरे. मी सगळ्या मुली अशा नाहीत असं म्हणत नाहीत, खूप चांगल्या असतात सगळ्या मुली. सगळ्याला आईवडिलांनी वळण लावले, संस्कार चांगले दिले असतात. पण का अशा बिघडत्यात ह्या येऊन. मग सासूचं शिकते, मग सासू अशी करत असते. काही जण म्हणतात हमारी सास की ही सिका आहे. आता आलेल्या नवीन त्यांचं काय माहिती आपल्याला, कशा आहेत काय आहेत, ते अगोदर सासूचं शिकतात म्हणे. अशा निर्लज्ज मुली काहीच्या घरात आहेत.